निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो आणि आज आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना दोघांनाही भेटलो. आता जयंतराव म्हणाले किंवा बाळासाहेब म्हणाले, मला अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट आपल्यासमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मला ठेवायची आहे की निवडणूक ही गोष्ट म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आले आणि निवडणुकांना मतदान करणारा महाराष्ट्रातला मतदार आला. निवडणूक आयोग ही फक्त निवडणुका घेतात, कंडक्ट करतात, परंतु राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात. आणि राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत ह्या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे की आम्ही तुम्हाला याद्याच नाही दाखवणार. म्हणजे मी आता तुमच्याकडे 2024च्या निवडणुका व्हायच्या अगोदर आणि 2024च्या निवडणुका झाल्यानंतर अशा मी तुम्हाला 2 याद्या मी तुम्हाला फक्त आता दाखवणार आहे. निवडणूक 2024च्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला ज्या निवडणुकांची जी मतदारांची यादी होती ती मी यादीचा काही एक छोटासा तपशील मी फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवणार आहे. याच्यावरनं तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर बरं होईल, आपण कॅमेरामन जरा शांत राहिलं तर बरं होईल, कारण आपलं कॅमेऱ्यातनं सगळं टिपतंय, परत आपण पण बोलताय. 2024च्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नावं आपल्याला फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवतो, म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल. मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व, नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23. आता वडिलांचे डिटेल्स. नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117. मतदारसंघ 161 चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124. आता वडिलांचे डिटेल्स. नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाही. विषय गंभीर आहे. हा 2024च्या निवडणुकीच्या अगोदरचा घोळ. 2024 नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नावं आहेत, फोटो नाही, पत्ता नाही, काही नाही. आणि मग काल आम्ही जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं. आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणते हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं. दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत. आणि म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यात काय मिळणार तुम्हाला? यात फक्त घोळ होणार आहेत. आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका. आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये. मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी आता काहीतरी काल एक आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना 8 दिवस दिले. म्हणजे हे 6-6, 8-8 महिने काम करणार आणि राजकीय पक्षांनी 8 दिवसामध्ये ह्यांना सगळ्या छाननी करून द्यायची, कसं शक्य आहे?
आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय नोटिफिकेशन काढले ते एकतर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि आज आम्ही त्यांना सांगितलेलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका. उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही 1-2 दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयापर्यंत येऊ. तो निर्णय तुम्हाला अजून 2-3 दिवसांनी सांगू. ठीक आहे, धन्यवाद. एकूणच सर्व परिस्थिती काय आहे, काय चाललेलं आहे याची कल्पना जयंतराव, बाळासाहेब आणि राज यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, एकूणच लोकशाहीसाठी, तिच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेले आहेत. आम्ही सर्व एकत्र येत असताना भारतीय जनता पक्षाला सुद्धा पत्र दिलं होतं, पण आज व्यासपीठावर आणि आमच्या कालच्या आणि आजच्या निवडणूक आयुक्तांच्या भेटीमध्ये भाजपाकडनं कोणी आलेलं नाही. हा विषय जो आहे तो गेल्या विधानसभेपासून सगळ्यांच्या लक्षात यायला लागला आणि एका पत्राचा उल्लेख जयंतरावांकडनं राहिला, तो त्यांनी मला सांगितला. तो म्हणजे विधानसभा निवडणुका ज्या म्हणजे गेल्या वर्षी झाल्या 2024, त्याच्या आधी 19 ऑक्टोबरला एक महिना आधी महाविकास आघाडीकडनं निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा विषयच हा होता की नाव घेऊन अगदी म्हटलं तरी की काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या मतदार यादीशी खेळतात आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे त्यांना हवेत ते घुसवत आहेत, नको ते काढतायत. हा सगळा खेळ यांचा सुरू आहे. आता जसं या दोघांनी सांगितलं, अगदी हे पुरावे, ही काही यादी आम्ही घरी नाही छापलेल्या. एकेका व्यक्तीचं नाव 4-4 ठिकाणी आहे, एका जागेवरती 200-200 नावं नोंदलेत. हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय. दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. तेवढंच आता राहिलेलं आहे. दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं, मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही, पण हे जे समोर आमच्या बसलेत ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही कठपुतळी बाहुल्यांशी बोलतोय आणि त्यांचे दोन वरती कुठेतरी आहेत, ते वरनं जशी बोटं हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय. सगळे मुद्दे सांगून झालेले आहेत. याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा जो आहे तो 1 जुलैचा कट ऑफ डेट, म्हणजे 1 जुलै नंतर ज्यांना 18 वर्ष झाली असतील त्यांना यावेळेला मतदानाचा अधिकारच मिळणार नाही. ही कुठली लोकशाही आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जसं काही पक्षांचे, काही प्राण्यांच्या केसेस या सुमोटो घेतल्या होत्या, तसंच आपल्या देशातल्या मनुष्य प्राण्यांची सुद्धा केस ही स्वतःहून त्यांनी घ्यायला पाहिजे आणि देशातली लोकशाही जगवण्यासाठी हा त्यांचा सुद्धा एक निर्णय त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमचं कर्तव्य करतोय, वेळोवेळी निवडणूक आयुक्तांकडे जातोय, दरवाजे ठोकतोय, पण दाद काही मिळत नाही. आमच्यावरती लोकशाहीच्या नावाने जर काही हुकुमशाही गाजवणार असतील तर ही हुकुमशाही आम्ही काही त्यांना गाजवू देणार नाही, हे तर नक्की आम्ही केलेलं आहे. थोडक्यात आज आमचं म्हणणं या दोन्ही आयुक्तांकडे, कारण काल दोन्ही आयुक्तांना आमच्या विरोधी पक्षांची किंवा आमच्या राजकीय पक्षांची, विरोधी नाही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मंडळ त्यांना भेटलं, शिष्टमंडळ भेटलं. त्याच्यात आम्ही केंद्राचे जे निवडणूक आयुक्त इकडे आहेत प्रतिनिधी त्यांना भेटलो. त्यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्था आणि हा सगळा विषय हा राज्य निवडणूक आयुक्ताकडे येतोय. त्यांच्याकडे भेटलं आमचं दुसरं, त्यांनी सांगितलं मतदार यादीचा अधिकार हा केंद्राच्याकडे येतोय. मग नेमका याचा बाप कोण आहे, जबाबदारी कोणाची आहे, का निवडणुका आपल्या घ्यायच्या म्हणून घ्यायच्या आहेत. आणि आम्ही त्यांच्याशी बोलत असताना मुहूर्त काय लागला त्यांनी कळत नाही, पण कालच्या काल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही, तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत. सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण सुप्रीम कोर्ट असं कधी कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील, पण ह्या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे. हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही. त्यांनी सांगितले की या निवडणुका सदोष असता कामा नयेत आणि निष्पक्षपातीपणाने ते झाले पाहिजेत. आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दोन्ही आयुक्त समोर बाजूबाजूला होते. आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही याचा सकारात्मक विचार करतो आहोत. म्हटलं विचार करून चालणार नाही, या गोष्टी होता कामा नयेत.
या गोष्टी होता कामा नये. कारण आपल्याला जो काही धक्का बसला होता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, त्या सगळ्या सत्ताधारी जे आता आहेत त्यांच्या सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही आता अडवलेल्या आहेत. या चोरवाट आहेत. मतचोरी ही चोरवाट आहे, पक्ष चोरी ही चोरवाट आहे. त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा आम्ही सांगितला, पण तो त्याचा पुढचा टप्पा आहे. पहिली मतदारांची यादी ही निर्दोष असायला पाहिजे, व्यवस्थित असायला पाहिजे. म्हणजे 117 वर्ष आणखीन 124 वर्ष असे जर का लंबी उमरवाले मतदार असतील तर मला वाटतं जगातलं सगळ्यात चांगलं वातावरण, हवामान हे आपल्या देशात आहे. कारण इकडे लंबी आयु, दीर्घायुष्य भव म्हणतात ना, तसं झालेलं आहे. थोडक्यात एक तर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तरी विश्वास असला पाहिजे, आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदाराचा अधिकार हा हिरावून घेतलाय, डिलीट केलेला आहे, मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का. आणि पुढचा विषय जो आम्ही सांगितलाय तो याच्या पुढचा येईल, तो म्हणजे आता पहिला ईव्हीएम वरती आमचा आक्षेप आहेच. ईव्हीएमचा आक्षेप कमी पडतोय की काय, म्हणून आता मुंबई महापालिकांच्या निवडणुका सुद्धा ईव्हीएम वरती तर घेतल्या जातच आहेत, पण व्हीव्हीपॅट पण त्याच्यात ठेवणार नाही.